नितीन पवार. नितीन पवार यांना सामाजिक प्रश्न या विभागातील विशेष कार्य पुरस्कार दिला जातोय. 1,00,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आणि तळागाळातील समूह, मग ते कष्टकरी असतील, कचरा वेचणारे असतील, रिक्षावाले असतील, हमाल पंचायत असतील, दलित असतील, स्त्रिया असतील, आदिवासी असतील, असे जे जे सामाजिक प्रश्न दिसतील त्या त्या सामाजिक प्रश्नांच्यासाठी मागील जवळपास पाव शतक किंवा त्याहून अधिक काळ ते काम करत आलेत. त्याबद्दल त्यांच्या भाषणातून आपल्याला कळेलच. पण मी जब्बार पटेल सरांना विनंती करतो की नितीन पवार यांना हा पुरस्कार प्रदान करावा. आणि नितीन पवारांचे काही 4-5 कार्यकर्ते तेही पुरस्कार देताना त्यांनी वर यावं, त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. हां, आणि नितीन पवार यांची पत्नी नंदिनी त्यांनाही विनंती करतो वरती यावं. त्यांच्यासोबत जे आले त्यामध्ये हमाल पंचायतचे चांदभाई, रिक्षा पंचायतचे विलास माटे, बांधकाम मजदूर सभाचे बाळू गोशी, शेतमजूर संघटनाचे संगीता कामठे, अंगणवाडी कर्मचारी सभाचे सिंधू मोरे, काळे ऑइल वेचक कष्टकरी पंचायत विलास खंडाळे, आजच्या पुरस्काराचे प्रमुख पाहुणे डॉक्टर जब्बार पटेल, महाराष्ट्र फाउंडेशनचे मासूमच्या साधनाचे सर्व पदाधिकारी आणि समोर बसलेल्या माझ्या भावंडांना. मला बराच काळ लोक असं म्हणायचे माझ्या पांढऱ्या केसांमुळं की तू जब्बार पटेलसारखा दिसतोस. तेव्हा तो मला पुरस्कार वाटायचा, पण खरंच एक दिवशी त्यांच्या हातून पुरस्कार मिळेल अशी काही कल्पना केली नव्हती. पण तो दिवस आज आला आहे. आणि तो दिवस ज्यांच्यामुळं आला ते सगळेजण तुमच्यासमोर येऊन गेलेत. कृतज्ञता ही जगातली सगळ्यात सुंदर भावना असते. आपण पुण्यात राहतो आणि पुण्यामध्ये बालगंधर्व पूल असं म्हटलं जातं. खरं तो विठ्ठलरामजी पूल आहे, विठ्ठलरामजी शिंदे पूल. ओंकारेश्वराकडून आपण पलीकडे बालगंधर्वकडे जाताना तिथे पटेल आहेतच, म्हणजे त्यांचा संबंध आहे. उजवीकडे सावरकर भवन आहे आणि त्याच्या तळाला आचार्य यात्रेंचा अर्धपुतळा आहे. त्या अर्धपुतळ्याच्या तळाशी इथे एक पाटी लावली आहे. त्यात आचार्य यात्रेंनी असं म्हणून ठेवलं होतं की उद्या जर माझी काही समाधी स्मृतिस्थळ करायचं झालं तर त्यावर असं लिहा की हा माणूस मूर्ख असेल, अविचारी असेल, पण कृतज्ञ कधीही नव्हता. त्यामुळं मी संयोजकांना अशी विनंती केली सुरुवातीला की म्हणजे संयोजनाची सुरुवात गेल्या कित्येक दिवसांपासून झाली त्यावेळेला की हा पुरस्कार मला एकट्याला नाही स्वीकारायचा. ज्यांच्यामुळं हा पुरस्कार मिळतो आहे अशी अतिशय मनापासूनची भावना आहे माझी, त्यांच्यासह मला तो स्वीकारायला आवडेल किंवा ती माझी आग्रह आहे, इच्छा आहे. त्यामुळे आत्ता आपण पाहिलं की भारतातला असंघटितांसाठी, हातावर पोट असलेल्यांसाठी पहिला कायदा ज्या चळवळीमुळे मिळाला त्या हमाल पंचायतचे शिवाजी बाबर इथं आले होते. बांधकाम कामगारांच्यासाठी इमारत आणि इतर बांधकाम कामगार कायदा 1996 आणि त्याचे नियम 2007 जे महाराष्ट्रात आमच्या रॅलीमुळे झाले. मी 40 दिवस आम्ही
34 जिल्हे, त्यावेळेस 35 जिल्हे होते. नांदेडला जाऊ दिले नाही आम्हाला कर्फ्यूमुळं. 40 दिवस 100 लहान मोठे कार्यक्रम, 1 लाख लोकांना आम्ही भेटलो. 30 पत्रकार परिषदा घेतल्या. शेवटी मोठा मोर्चा नागपूर विधिमंडळावर काढला आणि बांधकाम कामगारांचा कायदा महाराष्ट्रामध्ये लागू झाला. त्याचे बाळू गोशी इथं होते. ज्या अंगणवाडीचा मी अध्यक्ष आहे त्या अंगणवाडीच्या सिंधू मोरे होत्या. त्या ही एक एक माणसं म्हणजे या देशाच्या विकासाचे भागीदार आहेत. म्हणजे या अंगणवाडी ताई या मानवी विकास दूत आहेत. त्याचबरोबर इथं रिक्षाचालक आले होते. रिक्षाचालक कल्याणकारी मंडळ, त्याच्या अभ्यास समितीचा मी 7 पैकी 1 सदस्य होतो आणि ते कल्याणकारी मंडळ होईल अशी अपेक्षा आहे. तेही इथं आलेले होते. आणि मी असं म्हणजे मला अगदी मनापासून असं वाटतं की म्हणजे मला पोटात माझ्या आईने 9 महिने वागवलं, जन्म दिला. ती आता नाही आहे, 2 वर्षापूर्वी ती गेली. माझे वडील ते जयश्री बसली आहे, तिला माहिती आहे, ते आमची शेजारीणी. मी 10-15 वर्षाचा असतानाच ते गेले. त्यानंतर माझा भाऊ मोठा जयंत आणि वहिनी उषा यांनी आमच्या घराची जबाबदारी घेतली. तो माझ्यापेक्षा 11 वर्षांनी मोठा आहे, म्हणजे माझ्या वडिलांच्याच ठिकाणी. आणि त्यानंतर 25व्या वर्षी मी आंतरजातीय विवाह केला नोंदणी पद्धतीने. आणि माझी फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड झालेली नंदिनी, हे सगळेच यात भागीदार आहेत. त्या सगळ्यांचा हा पुरस्कार आहे. आणि ह्या सगळ्या कृतज्ञतेमध्ये ज्या सगळ्या चळवळीमध्ये मी भाग घेतला, ती काय त्याच्यामागे प्रेरणा होती, कोणती होती, तर त्यासाठी बाबासाहेबांचं एक कोटेशन मला सांगावंसं वाटतं. बाबासाहेब असं म्हणाले की भारतीय समाज काय आहे, तर भारतीय समाजात दुसरं तिसरं काही नाही आहे, तर ती एक 4 मजल्याची इमारत आहे की जिला जिनाच नाही आहे. जो ज्या मजल्यावर जन्म घेईल त्याच मजल्यावर तो खितपत मरेल, त्याला तिथून सुटका नाही. आणि ही वस्तुस्थिती मी स्वतः अशाच तळाच्या समाजातून आलेलो आहे, त्यामुळे मी हे लहानपणापासून अनुभवली. आणि हे जिना लावायचं काम आपण केलं पाहिजे. जे संविधानाने केलं भारताच्या, ते आपणही केलं पाहिजे, ही त्यामागची प्रेरणा होती. आणि ते करायचा प्रयत्न गेल्या 25 ते 30 वर्ष आम्ही करू शकलो, याचं समाधान आहे. मी महानगरपालिकेच्या नोकरीमध्ये होतो. मी आज असतो तर उपायुक्त सहआयुक्त झालो असतो, पण ती नोकरी मी 97 साली सोडली आणि पूर्णवेळ साक्षरतेचा पूर्णवेळ कार्यकर्ता झालो. त्या क्षणापासून या क्षणापर्यंत मी विना मानधनी पूर्णवेळ कार्यकर्ता आहे. अर्थात हे मी पुन्हा सांगितलेलं श्रेय हे बहुतांश नंदिनीचंच आहे, कारण तिने सगळं घर सांभाळलं मागे, म्हणून मी हे करू शकलो, आम्ही करू शकलो. तिने मला सांगितलं होतं की तुला काय बोलू मी तिला विचारलं. ती म्हणली बोल, पण बोलताना मी येऊ देऊ नको जास्त बोलणे. तेव्हा आम्ही सगळेजण हे जे काही थोडंफार काम होऊ शकलं ते करू शकलो. आज परिस्थिती इतकी विचित्र झालेली आहे. म्हणजे मी आता ज्या जिन्याबद्दल बोलत होतो, योगायोगाने आज ज्यांनी लिफ्टचा पेटंट घेतलं तो आजचा दिवस आहे. मी तो जो शोध लागला तिचा आजचा दिवस तो आहे. आज खाजबा जाधवांची पण जयंती आहे, ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक मिळवलं स्वातंत्र्यानंतर. आणि हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला आता पुढं जर हे बदल घडवायचे असतील तर आपल्याला डाव प्रतिडाव शिकले पाहिजेत, त्याशिवाय ते घडणार नाही आहे. म्हणून आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आज संक्रांत आहे, पोंगल आहे. त्याच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो की तिळगुळ घ्या, गोड बोला अजिबात म्हणणार नाही, सत्य बोला. सत्याची खूप गरज आहे आज. आपल्या देशाचं ध्येयवाक्य सत्यमेव जयते, पण आज असत्याचा बोलबाला सगळीकडे चालू आहे. आणि इतकी भयानक परिस्थिती आहे की आसपास जे आपल्या सगळं घडतं आहे, या सगळ्या मंडळींना देव आणि धर्माच्या नावाने त्याच्या साथीने जवळपास परकाया प्रवेशाची सिद्धी प्राप्त झाल्यासारखे ते आपल्या आत शिरून
आपल्यामध्ये पण बदल करू इच्छित आहेत किंवा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. आणि हे सगळं आपण असं स्तब्ध राहून बघत राहिलो आहे. मला इथे येताना 2 गोष्टींची खंत आहे. एक, या परिस्थितीमध्ये मी पुरस्कार स्वीकारतोय, मला आनंद वाटतो त्याचा. मी असं म्हणत नाही मी साधू संत नाही आहे. मला खूप आनंद झाला ज्यावेळेस मनीषांनी फोन केला आणि सांगितलं की आमचा असा निर्णय झाला आहे, तुझी संमती आहे का. मी म्हटलं मनीषा, तू संमती असू शकेल असंच विचारशील, त्यामुळे मला नक्कीच आनंद झालेला आहे. पण अशा वातावरणामध्ये पुरस्कार स्वीकारतोय आपण, मी आनंद व्यक्त करतोय की ज्याच्यामध्ये अशा पुरस्कारांच्या पेक्षा रस्त्यावर जाऊन लढाई करणं हे जास्त महत्त्वाचं झालेलं आहे, ते आपण केली पाहिजे. आणि दुसरी जी खंत आहे ती ही की आत्ता मी ज्या अंगणवाडीचा कार्यकर्ता आहे त्या अंगणवाडीचा गेले जवळजवळ 43 दिवस बंद सुरू आहे. त्यांना मागच्या महिन्याचं फक्त एकतर आधीच तुटपुंज मानधन आहे त्यांना, मागच्या महिन्याचं पण 3 दिवसाचं मिळालं आहे, कारण 4 डिसेंबरपासून बंद सुरू झाला आणि 3 डिसेंबरपर्यंत त्या कामावर होत्या, म्हणून 3 दिवसाचं. आणि त्यापैकी बहुसंख्य ज्या आहेत महिला त्या एकल आहेत, विधवा, परित्यक्ता, प्रौढकुमारिका. अर्थात ही सगळी विशेषणं मला मान्य आहेत असं नाही, ती वापरली जातात, ओळख कळावं म्हणून मी फक्त वापरतोय. ती घटस्फोटिता हे सगळी पुरुषप्रधान आहेत आपण समजू शकतो. अशा एकल महिलांचं प्रमाण मोठं आहे की हे कमी असलं तरी त्या मानधनावर त्यांचं घर चालतं. त्यांची काय परिस्थिती असेल याचा विचार करून माझ्या अंगावर काटा येतो, कारण मला माहिती आहेत ती घरं, मी गेलो आहे त्यांच्यापर्यंत. या परिस्थितीमध्ये ह्या पुरस्काराला मी म्हणजे मला यावं लागलं, परंतु हे प्रश्न मांडण्याचं पण एक निमित्त घ्यावं म्हणूनही मी या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना आता ह्या सण समारंभ पुरस्कार याच्या पलीकडे जाऊन केवळ बघून किंवा खंत व्यक्त करून किंवा समाज माध्यमांवर फक्त प्रतिक्रिया देऊन आता चालणार नाही आहे. याच्या पुढे जाऊन एका पिढीला, जवळपास एका पिढीला इतकं विष भिनवलं गेलेलं आहे सर्व प्रकारचं की पूर्ण एका पिढीला बलिदान द्यावं लागेल अशी परिस्थिती, तेव्हा ही परिस्थिती कुठेतरी बदलेल. नाहीतर खूप अवघड परिस्थिती आपण जगतो आहोत. पुरस्कार मिळण्याचा आनंद आहे आत्ता, आणि नुसता आनंद नाही तर मी माझ्या आधी ज्या त्यांना पुरस्कार मिळाले आणि माझ्यानंतर मिळणार आहे त्यांचे मी अभिनंदन करतो. आणि त्या सगळ्यांचे मी व्हिडिओ बघत होतो, ते बघताना जाणवत होतं की अगदीच निराश व्हायचं कारण नाही. लोक करतायत, विचार करतायत, विचार मांडतायत, त्यांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत, पण त्याचं प्रमाण वाढलं पाहिजे. आणि त्या वाढण्यासाठी आणि मला ज्यांची भाषणं ऐकायची आहेत त्यापैकी तारा भोवळाकर या ठिकाणी आहेत की ज्यांच्यावर पुरस्कार मिळणं हा पण एक मोठा पुरस्कार आहे, त्यामुळं त्यांचे भाषण मला ऐकायचं आहे. आणि जब्बार पटेलांचं ऐकायचं आहे. आणि नुसतं ऐकायचं नाही आहे तर सिंहासनचा स्पॅन फक्त राज्यापुरता होता. घाशीराम कोतवाल पण पेशवाईच्या संदर्भात होतं, आता सगळ्या देशातच घाशीराम कोतवाल निर्माण झालेले आहेत. त्यामुळं आता स्पॅन खूप वाढला आहे देशाचा. त्या पातळीला जाऊन म्हणजे मला मान्य आहे की आता नवीन सगळी मंडळी इथं आली आहेत, पण त्यांना मार्गदर्शन करा तुम्ही. आणि असं पुन्हा घाशीराम कोतवाल, सिंहासन हे आत्ताच्या पार्श्वभूमीवर बघण्याची म्हणजे ती दाखवण्याची गरज आहे. लोक बघून त्यातून काहीतरी बोध घेऊन काहीतरी करतील अशी अपेक्षा आपण व्यक्त करू. आणि हे सगळं करण्यासाठी जो मार्ग आपल्या सगळ्यांना या ठिकाणी ज्योतिराव फुल्यांनी घालून दिलेला आहे की ज्या मार्गाने गेलो आपण तर कदाचित काही आपल्या हाती काहीतरी लागू शकेल, आहे ही परिस्थिती बदलू शकेल असं मला वाटतं. त्या ज्योतिबा फुल्यांची सत्याची प्रार्थना आपण सगळेजण घेऊ आणि त्या प्रार्थनेने माझं मनोगत थांबवणार आहे. पण त्याआधी मला आणखीन एक मुद्दा फक्त या ठिकाणी सांगायचा आहे की आत्ता इथे बाहेर ह्या सभागृहाची क्षमता जी आहे ती मर्यादित असल्यामुळे एक स्क्रीन लावलेला आहे, तो संविधान कट्ट्याची इथं लावला आहे.
ती संविधानाची प्रस्तावना आहे आणि त्या प्रस्तावनेतलं शेवटचं वाक्य जे मी नेहमी बदलून आम्ही आमच्या नेहमी ज्यावेळेस संविधानाची प्रतिज्ञा घेण्याची वेळ येते त्यात मी बदलून शेवटचं वाक्य आम्ही सांगतो, तेही आपण लक्षात घ्यायची का. त्यात असं लिहिलं आहे की आज आम्ही संविधान 26 जानेवारी 1949 स्वतःला अर्पण करतो आहोत आणि त्यातली जी मूल्य आहेत ती भारतातल्या सर्व नागरिकांना व्यक्तींना निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा निश्चय आम्ही करतो आहे. 26 नोव्हेंबर 1949ला आपण म्हणजे जे संविधानापर्यंत आणि प्रस्तावितपर्यंत जातात ते तेवढं तर वाचतात, पण ते जे वाचतात तिथं थांबता कामा नये. आपण ते 26 नोव्हेंबर 1949ला आम्ही निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा निश्चय त्यांनी केला, त्याचा पुनरुच्चार आज 15 जानेवारी 2024ला आम्ही पुनरुच्चार करत आहोत आणि स्वतः प्रतिज्ञाबद्ध होत आहोत. असं सातत्याने आपण स्वतःला बजावलं पाहिजे, तर काहीतरी बदल घडण्याची शक्यता आहे. आणि त्या बदलाचा मार्ग मी आधी उल्लेख केला त्याप्रमाणे ज्योतिराव फुल्यांनी ज्या सत्याच्या प्रार्थनेत सांगितला ती म्हणाविषयी असं मला वाटतं. आपल्यापैकी ज्या कोणाला वाटत असेल त्यांनी एक ओळ माझ्यानंतर म्हणावी अशी माझी विनंती आहे. सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर, जगा माझी सुख सारे, खास सत्याची ती पोरे. सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर, सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार. आहे सत्याचा बाजोर, काडी भंडाचा तो नीर. सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर. सत्य आहे ज्याचे मूळ, करी धूर्तांची बाराळ. बळ सत्याचे पाहुनी, बहुरूपी जळे मनी. सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर. खरे सुख नटा नोहे, सत्य ईशावर्जू पाहे. ज्योती प्रार्थी सर्व लोका, व्यर्थ दंभा पेटू नका. सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर. सर्व धर्मांचे माहेर, सर्व धर्मांचे माहेर. सत्यमेव जयते. धन्यवाद. पुण्यात वास्तव्य करून नितीन पवार ज्या प्रकारे असंघटित कष्टकऱ्यांसाठी आणि सामाजिक प्रश्नांसाठी काम करत आलेत मागची 25-30 वर्ष,